नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती आतापर्यंत पोलीस भरतीचे फॉर्म आलेले आहेत संपूर्ण माहिती पुराव्यासहित बघणार आहोत। त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच प्रकारचे अपडेटचे व्हिडिओ सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी जवळजवळ 14 ते 15 जिल्ह्यांची माहिती बघणार आहोत। तुम्ही देखील आज किंवा उद्या कधी फॉर्म भरला तर आपल्या दिलेल्या नंबरवरती बघू शकता 9403 16 98 16 या नंबरवरती तुम्ही तुमचा या ठिकाणी आवेदन क्रमांक म्हणजे तुमचा अर्ज क्रमांक किंवा फोटो काढून फॉर्मचा फोटो काढून किंवा तुमच्या या ठिकाणी स्क्रीनशॉट फॉर्मचा पाठवू शकतात। नक्की पाठवायचा म्हणजे इतर मुलांना आणि तुम्हाला सर्व समजेल की आतापर्यंत किती फॉर्म आलेले आहेत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी कोणते कोणते बघू शकता। नागपूर कारागृह, पुणे कारागृह, मुंबई कारागृह, छत्रपती संभाजीनगर कारागृह म्हणजे जे चार कारागृह आहेत सर्व जिल्ह्यांचे या ठिकाणी आतापर्यंत किती फॉर्म आलेले आहेत बघणार आहोत। त्याच्यानंतर नागपूर शहर पोलीस, परभणी शहर पोलीस, SRPF जालना, त्याच्यानंतर मुंबई पोलीसला किती फॉर्म आलेले आहेत, मुंबई कारागृहाला सिंधुदुर्ग, CP मुंबई, CP चंद्रपूर, SRPF हिंगोली आणि या ठिकाणी बीड अशा आणि ठाणे शहर अशा या ठिकाणी एकूण जवळजवळ 14 ते 15 जिल्ह्यांची माहिती बघणार आहोत। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे अपडेट बघत राहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करायचं आहे। दिलेल्या नंबरवरती तुम्ही फॉर्म भरल्याच्या नंतर नक्कीच माहिती पाठवायची आहे। तुमची संपूर्ण माहिती लपवली जाईल म्हणजेच हाईड केली जाईल। तुमचे नाव, फोटो, जन्मतारीख, कॅटेगरी, ऍड्रेस सर्व हाईड केले जाईल, फक्त अर्ज क्रमांक दाखविला जाईल। तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी बघू शकता स्मार्ट स्टडी नांदेड यांनी खूपच महत्त्वाची पोलीस भरती 2024 ची नवीन पुस्तके लॉन्च केलेली आहेत। हे पुस्तक पहिले जे पुस्तक बघत आहात 411 प्रश्नपत्रिका त्याच्यामध्ये संच आहेत, 16,900 प्लस प्रश्न त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहे। दुसरे पुस्तक आहे बघू शकता पोलीस भरती 95 प्रश्नपत्रिका संच। हे पुस्तक या ठिकाणी अगदी कमी किमतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी हे तीनही पुस्तक आणि हे बुद्धिमत्तेचे हे देखील पुस्तक आहे। हे पुस्तक हे तुम्हाला कोणत्याही अजून 2 पुस्तक आहे तुम्ही दाखवणार आहे, हे तुम्हाला कोणत्याही पुस्तक विक्रेत्याकडे किंवा Amazon फ्लिपकार्ट वरती भेटू शकतात। बघू शकता हे पुस्तक मी तुम्हाला सांगितले। त्यानंतर दुसरे आहे 812 प्रश्नपत्रिका भाग 1 आणि 812 प्रश्नपत्रिका भाग 2। हे पुस्तक हे सर्व तुम्हाला कोणत्याही पुस्तक दुकानदाराकडे किंवा ऑनलाईन Amazon फ्लिपकार्ट वरती ऑनलाईन उपलब्ध होतील। तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकतात SP बघू शकता CP परभणीला किती आलेले आहेत तर बघू शकता एकूण हे फॉर्म या ठिकाणी काल संध्याकाळी 10:30 वाजेपर्यंत आणि सकाळी आता 12 वाजेपर्यंत आलेले सर्व फॉर्म मी तुम्हाला सांगत आहे। तर बघू शकता SP परभणी किती तर 791 फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत, कोणीच अजून जास्त फॉर्म भरलेले नाहीत। त्याच्यानंतर तुम्ही बघत आहात SRPF जालना, SRPF ला जालना या ठिकाणी बघू शकता 1563 फॉर्म आलेले आहेत। आणि ज्या मुलांनी ही माहिती खोटी वाटत आहे त्यांना नंतर मी या ठिकाणी याचे पुरावे देखील दाखवणार आहे, स्क्रीनशॉट दाखवणार आहे। SRPF जालना 1563 पर्यंत फॉर्म आलेले आहेत, ठीक आहे। त्याच्यानंतर सिंधुदुर्ग बघू शकता 461 फॉर्म आलेले आहेत, ठीक आहे। त्याच्यानंतर CP चंद्रपूरला 1393 फॉर्म आलेले आहेत आणि हे सकाळी या ठिकाणी 11:30 वाजेपर्यंत आलेले आहेत, आज 16 तारखेपर्यंत। त्याच्यानंतर SRPF बघू शकता SRPF हिंगोली 1676 प्लस या ठिकाणी 1006 हा या ठिकाणी काल रात्री फॉर्म भरलेला आहे 12:30च्या नंतर। SRPF हिंगोली या ठिकाणी 1676 प्लस फॉर्म आलेले आहेत, ठीक आहे। त्याच्यानंतर बीड जिल्हा बघू शकता 331 फॉर्म आलेले आहेत बीड जिल्ह्यामध्ये, ठीक आहे। त्याच्यानंतर आहे सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ठाणे शहरला 1115 फॉर्म आलेले आहेत सकाळी 8:30 वाजेपर्यंत आलेले आहेत आणि हा 12:30 वाजता व्हिडिओ बनवत आहे। सकाळी 8:30 पर्यंत 1115 फॉर्म आलेले आहेत ठाणे शहरसाठी, ठीक आहे। त्याच्यानंतर बघू शकता नागपूर शहरला या ठिकाणी बघू शकता 1931 फॉर्म आलेले आहेत कधीपर्यंत तर या ठिकाणी 9:10 सकाळी या ठिकाणी 1931 फॉर्म आलेले नागपूर शहरला। त्याच्यानंतर SRPF पुणे गट क्रमांक 2 बघू शकता 2103 फॉर्म आलेले आहेत 10:30च्या दरम्यान 16 तारखेला, ठीक आहे। त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉइंट याचा पुरावा देखील मी तुम्हाला शेवटला दाखवणार आहे। CP मुंबई शहरला 20,473 प्लस फॉर्म आलेले आहेत आज या ठिकाणी किती वाजेपर्यंत तर या ठिकाणी 9:30च्या दरम्यान एवढे फॉर्म आलेले आहेत। याचा पुरावा देखील मी तुम्हाला दाखवणार आहे शेवटला 20,473।
ठीक आहे. त्याच्यानंतर मुंबई पोलीस ड्रायव्हर 3,922 प्लस फॉर्म आलेले आहे. याचा देखील पुरावा तुम्हाला मी दाखवणार आहे. ज्या मुलांनी या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवले आहेत ते पुरावे सोबत दाखवणार आहे, आणि ज्यांनी फक्त काही मुलांनी या ठिकाणी जो अर्ज क्रमांक पाठविलेला आहे. त्याच्यानंतर पुणे कारागृह तुम्ही बघू शकता 3,243 फॉर्म आलेले आहेत पुणे कारागृहाला. या ठिकाणी बघू शकता खूपच हा कारागृह महत्वाचा आहे, आणि चारही कारागृहांची माहिती आपल्याला भेटलेली आहे. त्याचा पुरावा देखील मी दाखवणार आहे. त्याच्यानंतर मुंबई कारागृहाला बघू शकता 5,167 मुंबई कारागृहाला 5,167 प्लस अर्ज आलेले आहेत, लक्षात घ्यायचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर संभाजी कारागृहामध्ये मी स्वतः या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे. ती माहिती मी तुम्हाला या ठिकाणी पुढे देणार आहे. हे चुकून झालेलं आहे. ठीक आहे, चुकलेलं आहे. या ठिकाणी पुढे माहिती मी तुम्हाला देत आहे. संभाजीनगर कारागृह. याच्यानंतर नागपूर कारागृह किती 668, याचा देखील पुरावा मी तुम्हाला देणार आहे. ठीक आहे, ते आता या ठिकाणी राहिलेलं आहे, तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात. पुरावाचा या ठिकाणी बघू शकता. नागपूर या ठिकाणी प्रिझम या ठिकाणी बघू शकता. नागपूर कारागृह किती फॉर्म 662 फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू शकता सीपी मुंबईचा पुरावा आजचा या ठिकाणी 9:30 10:30 दरम्यानचा या ठिकाणी बघू शकता. 16/3/2024 8/28 ला हा फॉर्म भरलेला आहे. 19,000 बघू शकता, म्हणजे या ठिकाणी 20,000 प्लस फॉर्म गेलेले आहेत. या ठिकाणी बघू शकता 19,972 या ठिकाणी अर्ज क्रमांक आहे. त्याच्यानंतर हा माझा या ठिकाणी स्वतःचा फॉर्म या ठिकाणी संभाजीनगर कारागृहाचा मी तुम्हाला दाखवत आहे. किती आहे तर बघू शकता किती आहे 3,100 बघू शकता 3,164 हा माझा स्वतःचा फॉर्म आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण जिल्ह्यांची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे, जेवढी माहिती भेटलेली होती. तर मित्रांनो, तुम्ही देखील या ठिकाणी जर फॉर्म भरला तर तुम्ही या ठिकाणी 9403169816 या नंबरवरती नक्कीच माहिती पाठवायची. तुम्हाला संपूर्ण डिटेल्स मध्ये या ठिकाणी तुम्ही माहिती पाठवायची. तुमची या ठिकाणी नाव, पत्ता, ऍड्रेस, कॅटेगरी, सर्व माहिती, तुमची फोटो सर्व हाईड केला जाईल, म्हणजेच लपवला जाईल. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा, आणि आपला YBD अकॅडमी नावाचा नक्की टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.